आज आपण इथे मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा मँगो लाडूची रेसिपी बघतोय। तर हा लाडू तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडकामध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे। बघा, आता आंब्याचा सीझन आहे तर म्हटलं आंब्यापासून आज वेगळी रेसिपी करूया। तर आज मी तुमच्यासाठी मँगो लाडू घेऊन आली आहे। तर चला पटापट रेसिपीकडे वळूया। आज आपण आंब्याचा लाडू बघतोय, त्यासाठी इथं डेसिकेटेड कोकम दोन वाटी घेतले, 2 वाटी आंब्याचा रस, तूप, 1 वाटी दूध आणि 1 वाटी साखर। बघा, हा सीझन संपायच्या अगोदर आंब्याचा आपल्याला ही आंबा लाडू करून बघायचा आहे। इथं मी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे। तूप चांगलं गरम होऊन द्यायचंय आणि मग आपण त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचा किस, जो कुठल्याही दुकानामध्ये अवेलेबल असतो, तो घेतलाय 2 वाटी। ज्या वाटीने आपण घेतलंय मोजून त्याच वाटीने हे मोजून घेतलेलं आहे। आता हे छान असं त्याचा उग्रासपणा जास्तपर्यंत आपल्याला तुपामध्ये छान असं परतून घ्यायचंय 1 मिनिटासाठी। बघा, ह्या अशा पद्धतीने तुम्ही नक्की लाडू करून बघा, अफलातून लागतात। आता हे परतून झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकायचे, 1 वाटी साखर। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जो आंब्याचा आपण रस केलेला आहे 2 वाटी, तो सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करूया। हा लाडू आहे ना, झटपट बनतो। मुलांना काही आंब्याचा रस खात नाहीत, अशा पद्धतीने तुम्ही लाडू करून त्यांना खायला द्या, बघा आवडीने लाडू खातील, इतका सुंदर लागतो तो। बघा, आता हे सर्व आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायचे, जेणेकरून कुठलाच पोर्शन राहायला नाही गेला पाहिजे। सर्व म्हणजे व्हाईट राहायला नाही गेलं पाहिजे, सगळं ऑरेंज झालेलं पाहिजे, म्हणजे ते आतपर्यंत आंब्याचा रस मुरला जातो। बघा, आता हे व्यवस्थित झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर टाकायची। आता पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला हे मिश्रण जोपर्यंत सुखत नाही किंवा घट्ट होत नाही तोपर्यंत परतत राहायचंय। हलवतच राहा, नाही तर खाली लागायची शक्यता असती। बघा, थोड्याच वेळात आपल्याला हे आता थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झाली। कंटिन्यू हलवत राहायचंय, बंद नाही करायचं। बघा, इथं आपलं झालेलं आहे आणि थंड सुद्धा बऱ्यापैकी झालेलं आहे। तर हाताला मी तूप लावून घेते आणि आपल्याला लाडूसाठी यातला गोळा काढून घ्यायचा आहे, बघू शकता। आणि व्यवस्थित गोल गोल आकार करून आपल्याला त्याला लाडूचा आकार द्यायचा आहे। आणि तयार झाल्यानंतर इथं आपण थोडंसं नारळाचा किस ठेवलेला आहे, म्हणजे ते डेसिकेटेड कोकोनट, त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा तो हलवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने त्याला कोटिंग करून घ्यायचंय, बघू शकता। इथं आहा, मस्त असा आपला आंबा लाडू तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी अजून एक लाडू करते। तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय नक्की मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या राज्यातून बघताय। बघा, आपल्या इथं झालेला आहे हा लाडू सुद्धा। व्यवस्थित अशा पद्धतीने हातामध्ये असा गोल गोल फिरवायचा, म्हणजे व्यवस्थित तो गोल आकार घेतो। 1 नंबर आपल्या इथं आंबा लाडू तयार झालेले आहेत। ह्या सीझन मध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बघा, आता आपण हे थोडंसं तोडून बघूया, एकदम सॉफ्ट, बघू शकता किती सुंदर हा लाडू झालेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा हा सीझन जायच्या अगोदर आंबा लाडू। कशी वाटली व्हिडिओ? आवडली असेल तर लाईक करा। बाय बाय। मी दाखवलेल्या मँगो लाडूची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।